नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच प्रिया आणि नागराज यांचं बोलणं सुरू आहे. प्रियाचं जे नाटकं सुरू आहेत ती नागराजच्या लक्षात येत आहेत. नागराजला चांगलंच समजलेलं आहे की प्रिया आता फक्त आणि फक्त अर्जुनच्या मागे लागत आहे. तिला फक्त अर्जुनशी देणं घेणं आहे. तिला आमचं जे काही चालू आहे त्याच्याशी अजिबात काहीही देणं घेणं नाही. हे नागराजच्या लक्षात आलेलं असतं आणि नागराज भयानक असा चिडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया आणि नागराजचं हे बोलणं प्रतिमा ऐकते. नागराज प्रियाला म्हणालेला असतो की तुला महिपतनं पाठवलेलं आहे. महिपतनं इथे तुला प्लांट केलेलं आहे आणि ही गोष्ट कानावर पडते ती म्हणजे प्रतिमाच्या. आणि प्रतिमा हे सगळं अर्जुनला सांगते. आणि त्यानंतर इकडे अर्जुनने जो काही तांडव केलेला आहे, नागराजचं नाव अजून अर्जुनच्या कानावर पडलेलं नाही, पण प्रिया ही खोटी तन्वी आहे. कोणीतरी अगदी ती तोतया म्हणतात तशा टाईपची आहे हे जेव्हा अर्जुनला कळतं आणि नाही ते फक्त महिपतचं नाव आहे हे प्रतिमाकडून त्याला कळतं, तेव्हा अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि अर्जुनने जाऊन महिपतच्या नरडीचा घोट घेतलेला आहे, त्याचा गळा आवळलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होतं हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर प्रियाची नाटकं सुरू असतात. प्रिया आता घरात कोणालाही न सांगता आलेली असते. ती म्हणजे इकडे सुभेदारांच्या घरी. आणि प्रियाचं जे हे काय चालू आहे त्यामुळं खरं तर राग आलेला असतो तो रविराजला. मग रविराज घरी आल्यानंतर प्रियाला म्हणत असतो की मी तुला सांगितलेलं होतं तू जायचं नाहीस, पण तू ऐकलंस का. मग इकडे खूपच चिडलेला असतो तो म्हणजे रविराज. आणि मग प्रियाला राग येतो. प्रिया म्हणते की काही झालं तरी मी आता सोडणार नाही असं तिचं बोलणं सुरू असतं. आणि मग ती नागराजकडे येते आणि नागराजला बोलू लागते. नागराज म्हणतो की हे बघ, तुझं जे काही आत्ता चाललेलं आहे ना ते खूपच विचित्र आहे, एवढं लक्षात ठेव. कारण तुझ्यामुळं जर मी अडचणीत आलो तर मी तुला सोडणार नाही, एवढी गोष्ट तू कायमस्वरूपी लक्षात ठेव. कारण तू जे काय करतेस ना त्याचे परिणाम मला भोगावे लागणार आहेत, एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. हे नागराज तिला बोलत असतो. खरं तर प्रतिमाला याबद्दल सुरुवातीला काहीही माहिती नसतं, परंतु जेव्हा प्रतिमा तिथून जात असते ती प्रियाकडे आलेली असते, प्रियाशी बोलत असते आणि तेव्हा मात्र प्रतिमाच्या कानावर पडतं ते म्हणजे नागराजचं बोलणं. तर इकडे महिपत भयानक चिडलेला असतो कारण साक्षीमुळं महिपत हा पूर्णपणे गोत्यात आलेला असतो. कारण महिपतची वसुली होत नसते, पैशाचा प्रॉब्लेम सुरू असतो, म्हणजे इकॉनॉमिक क्रायसिस महिपतला जास्त झालेले असतात आणि या सगळ्यातून मार्ग काढणं महिपतला खूपच अवघड जात असतं. आणि मग महिपत या सगळ्या गोष्टींमुळं भयानक असा चिडलेला असतो आणि तो म्हणतो की आता साक्षी याच्यावर एकच उपाय आहे. ती जी मुलगी आहे ना ती प्रिया ती आहे ना तिचं जरा तोंड जास्तच चालत असतं. तर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का तुला, आत्ता आपल्याला हा जो खून आहे तो तिनंच केलेला आहे हे सगळं कोर्टाच्या समोर आणायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते पण अण्णा हे सगळं शक्य होईल का. तेव्हा महिपत सांगू लागतो की हो, का शक्य होणार नाही, हे सगळं शक्य होणार आहे. तू काळजी करू नकोस, या सगळ्या गोष्टी शक्य करूया आपण. तिनं खोटं बोलत आहे हे आपण करूया असं. आणि त्याचबरोबर तिसरी व्यक्ती आहे हे अर्जुनने सांगितलेलं आहे. मग तिसरी व्यक्ती तूच आहे हे मात्र अजून समोर कुठे आलेलं आहे ना. त्यामुळं तू काळजी करू नकोस. आपण काय करूया माहिती आहे का तुला, की आपण ती प्रियाच आहे हे आपण कोर्टाच्या समोर आणूया. मग एकदा का कोर्टाच्या समोर आपण आणलं की ती प्रिया आहे आणि तिसरी व्यक्ती प्रिया आहे म्हणजे हे सगळं प्रियानंच केलेलं आहे हे आपण कोर्टाच्या समोर आणायचं. म्हणजे तो खून हा प्रियाने केलेला आहे. कारण मधुभाऊंचं असं म्हणणं आहे की प्रिया तिथं होती आणि त्याचबरोबर मधुभाऊंनी सांगितलेलं आहे. मग मधुभाऊंची साक्ष इथं महत्त्वाची ठरू शकते. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन सायली बोलत असतात की काहीही झालं तरी ती तिसरी व्यक्ती कोण आहे हे आपल्याला शोधून काढावं लागणार आहे.
तिसरी व्यक्ती कोण आहे हे जोपर्यंत आपण शोधून काढू शकत नाही तोपर्यंत आपल्याला या सगळ्यातून मार्ग मिळणार नाही असं यांना वाटत असतं. कारण जोपर्यंत तिसरी व्यक्ती कोण आहे हे समजत नाही तोपर्यंत आपण मधुभाऊंना निर्दोष सोडवू शकत नाही. जर तिसरी व्यक्ती कोण आहे हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला मधुभाऊंना सोडवणं खूप सोपं होणार आहे असं अर्जुन सांगत असतो. तिसरी व्यक्ती कोण आहे हे प्रूव्ह करायचं राहिलेलं असतं. कारण तिसरी व्यक्ती कोण आहे हे माहिती आहे, फक्त आता ते प्रूव्ह करणं गरजेचं आहे. कोर्टाने मान्य केलेलं आहे तिसरी व्यक्ती तिथं अवेलेबल होती, ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण आता हे प्रूव्ह कसं करायचं ही मोठी टास्क आता अर्जुनच्या समोर असते. काही करून अर्जुनला या सगळ्याचा आता छडा लावायचा असतो. मधुभाऊ निर्दोष आहे हे कोर्टामध्ये आता त्याला प्रूव्ह करायचं असतं. कारण त्याने सायलीला प्रेमाची कबुली दिलेली असते. सायली आणि अर्जुनचा सुखाचा संसार सुरू झालेला असतो. पण मधुभाऊंना सोडवणंही तेवढंच गरजेचं असतं हे अर्जुनला वाटत असतं. मग सायली अर्जुन ह्या कामावरती लागतात. पण या दरम्यानच एक मोठी गोष्ट घडणार असते, ती म्हणजे अर्जुनला समजणार असतं की या सगळ्यामध्ये प्रिया दोषी आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांना मदत करणार असते ती म्हणजे प्रतिमा. प्रतिमा ही अर्जुन आणि सायलीच्या समोर आणणार असते की हे सगळं कोणी केलेलं आहे, म्हणजे काय आहे, नक्की प्रिया कोण आहे, या सगळ्यामध्ये महिपतचा हात कसा आहे, प्रिया ही महिपत साक्षीच्या बाजूने साक्ष कशी काय देते, या सगळ्या गोष्टींचा शोध आता अर्जुन आणि सायली घ्यायचं ठरवतात. इकडे प्रियाची नाटकं सुरू असतात. प्रियाच्या डोक्यात एकच सुरू असतं, काहीही झालं तरीही आपण शांत राहायचं नाही हे प्रियाने ठरवलेलं असतं. आणि प्रिया या सगळ्या गोष्टी आता विचित्र पद्धतीने हँडल करत असते आणि ती आता नागराजला पण गणत नसते, म्हणजे नागराजचंही ऐकून घेत नसते. तिच्या डोक्यामधली नाटकं सुरू असतात, तिच्या डोक्यामध्ये भूत चिरलेलं असतं. तिचं एकच चाललेलं असतं की काहीही झालं तरी मला अर्जुनसोबतच लग्न करायचं आहे आणि ती अर्जुनच्याच मागं लागलेली असते. इकडे महिपत भयानक चिडलेला असतो. तो नागराजला बोलत असतो. तो नागराजला सांगत असतो की नागराज शेठ, काही झालं तरी त्या पोरीकडनं जर काम झालं नाही तर तिला उडवायचं, एवढं लक्षात ठेवा. एवढा मोठा डाव नागराजने आखलेला असतो, महिपतने आखलेला असतो. नागराजला मात्र भीती वाटायला लागलेली असते की ज्या प्रॉपर्टीसाठी आपण या पोरीला इतके दिवस झालं झेलत आहे आणि ती जर आपल्या कामाची नसेल तर तिची वाट लागली तर आपलं खूप अवघड होईल. इतकी 1.5 वर्ष झालं आपण तिला सहन करतोय आणि मग ते यासाठी सहन करतोय का, हा प्रश्न नागराज स्वतःला विचारतो. आणि नागराज इकडे तिला सांगू लागतो की हे बघ, महिपत तुला कोणत्याही क्षणी उडवू शकतो, त्यामुळं लवकरात लवकर मी जे काम सांगितलेलं आहे ते काम तुला करावं लागणार आहे आणि लवकरात लवकर ते काम करायचं आहेस आणि मोकळं व्हायचं आहे. तू माझी ती संपत्ती मला द्यायची, त्यातला तुझा हिस्सा तुला घ्यायचा आणि या देशाच्या बाहेर जायचं. हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. महिपतनं तुला पाठवलेलं आहे एवढं लक्षात ठेव, महिपतनं तुला या घरात कशासाठी आणले हे लक्षात ठेव. नेमकी प्रतिमा तिथून जात असते आणि तिच्या कानावरती हे शब्द पडतात. प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे काय आहे, महिपतने आणले तुला या घरात म्हणजे काय? रविराज तर मला म्हणाले होते की तन्वीच्या पायावर जन्मखून होती आणि तिची ती बाई, ज्या बाईने तिला नेलेलं होतं, जिनं सांभाळलं होतं, तिनं आणलेलं आहे. म्हणजे इकडे प्रतिमा विचार करू लागते, नाही काहीतरी वेगळंच आहे. पण ह्या गोष्टी रविराजांना न सांगता आपण आधी अर्जुनला सांगितल्या पाहिजेत असा विचार प्रतिमाच्या डोक्यात आलेला असतो. आणि प्रतिमा मग हे सगळं अर्जुनला सांगायचा विचार करू लागते. प्रतिमाने ठरवलेलं असतं आणि प्रतिमा अर्जुनला सगळं सांगायला तयार होते. प्रतिमा म्हणते की काहीही झालं तरी मी अर्जुनला या सर्व गोष्टी सांगणार आहे. आणि मग ती अर्जुनला कॉल करते आणि त्याला भेटायला बोलवते. कारण आता प्रतिमाकडे फोन असतो आणि प्रतिमा आता सगळ्यांशी बोलत असते. तिला रस्ते लक्षात राहत आहेत, सगळ्यांना ती सगळं करत असते. बऱ्यापैकी आता प्रतिमा नॉर्मल झालेली असते. आणि मग तिने अर्जुनला फोन करते आणि अर्जुनला सांगू लागते की अर्जुन असा प्रॉब्लेम झालेला आहे. अर्जुनलाही खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, काय सांगते प्रतिमा त्या तू? तेव्हा प्रतिमा सांगते की अर्जुन मला एक सांगते, तो महिपत कोण आहे? कारण नागराज म्हणजे नागराज भाऊजी आणि तन्वीचं बोलणं चालू होतं. नागराज भाऊजी तन्वीला म्हणत होते की त्या महिपतनं तुला ज्या कामासाठी पाठवलेलं आहे या घरामध्ये ते काम तुला करायचं आहे. अरे अर्जुन, मला का सारखं असं वाटतंय की ती जी मुलगी आहे ती आपल्याला फसवते, ती मुलगी दुसरीच कोणीतरी आहे. हे सगळं आता बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, म्हणजे या सगळ्यामागे महिपत आहे तर? हा विचार अर्जुनच्या डोक्यात आलेला असतो आणि अर्जुन आता खूपच मोठा निर्णय घेतो. अर्जुन म्हणतो, जर असं काय असेल
तर यात प्रियाला पण मी सोडणार नाही आणि त्या महिपतला पण सोडणार नाही. आणि ते प्रतिमाच्या डोक्यात आता शंका आलेली असते. तिला असं वाटत असतं की ही माझी तन्वी नाही आहे. म्हणजे हे तर वारंवार प्रत्येकाला वाटत आहे की ही तन्वी असू शकत नाही. लहान महिन्यांनी जी तन्वी किती इनोसंट होती आणि हे सगळे गुण त्यांना सायलीमध्ये दिसत आहेत. मग ही कोण आहे? हा प्रश्न तर वारंवार पडलेला आहे. अर्जुनने त्याच्या बाजूने खूप प्रयत्न केलेले होते. अर्जुनने ते शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले होते. अर्जुनने त्या गोष्टी बऱ्यापैकी शोधतही आणल्या होत्या. पण ऐनवेळी प्रियाने जे टॅटू काढून घेतला त्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला. आणि मग जेव्हा चैतन्यानं पाहिलेलं होतं तेव्हा तर प्रियाच्या पायावरती त्याला ते दिसलं होतं तुळशीपत्र. ते तुळशीपत्र मात्र आत्ता दिसलं नाही. मग या सगळ्या गोष्टी कशा शक्य झाल्या? तुळशीपत्र तर अर्जुनने पाहिलं, चैतन्याने ते पाहिलं नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि तेव्हा मात्र इथे आता प्रतिमाने जे सांगितलेलं आहे या शंका उभ्या राहतात. आणि हे सगळेजण ठरवतात की काहीही झालं तरी आपल्याला आता विचार केला पाहिजे की नक्की काय आहे. पण महिपतनं जर हे केलेलं असेल तर महिपतच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय मी शांत राहणार नाही असं अर्जुन ठरवतो. आणि अर्जुन आता पुढचं पाऊल उचलतो. आणि अर्जुन प्रियाची वाट लावायचं ठरवतो. त्या गोष्टीच्या मुळापाशी जायचं ठरवतो. आणि अर्जुन पोहोचतो तो म्हणजे महिपतच्या घरी. कारण वारंवार त्याने साक्षीसोबत प्रियाला पाहिलेलं असतं. प्रिया नक्की काय करू शकते या गोष्टीही त्याला चांगल्याच कळलेल्या असतात. आणि त्याला खूपच राग आलेला असतो. कारण ही प्रिया इतक्या खालच्या थराला जाईल म्हणजे कोणीतरी दुसरीच आहे, ती तोतई आहे, ती बहुरूपी आहे आणि ती आपल्या घरात शिरली आणि आपण तिला एवढ्या सहजासहजी ॲक्सेप्ट करायचं? हा प्रश्न अर्जुनच्या पुढे उभा राहतो. आणि अर्जुन म्हणू लागतो की नाही, मला काहीही करून आत्ता विचार करावा लागणार आहे की हे सगळं काय होतं आहे. कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या वाटतात तेवढ्या सोप्या आहेत का? नक्की एवढ्या इझिली घडलेल्या आहेत का? हा प्रश्न अर्जुनच्या समोर उभा राहिलेला असतो. आणि अर्जुन विचार करू लागतो, नाही, काहीही झालं तरी मला या गोष्टींचा शोध घेणं गरजेचं आहे. मला या गोष्टी कळल्या पाहिजेत असं अर्जुनला वाटत असतं. आणि अर्जुन म्हणू लागतो की नाही, काहीही झालं तरी मी आता शांत राहणार नाही आणि मी या सगळ्याला उत्तर देणार आहे हे अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि मग अर्जुन म्हणू लागतो की मला आता या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे, मला या सगळ्या गोष्टी मुळापर्यंत जायचं आहे हे अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि अर्जुन त्या प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्यासाठीच आता झगडत असतो, लढत असतो. अर्जुन आणि सायलीने ठरवलेलं आहे की आता रडायचं नाही, लढायचं. आणि त्यांचं ते लढणं मात्र आता सुरू झालेलं असतं. ते दोघंही लढत असतात. मधुभाऊंची जी शिकवण आहे त्या शिकवणीवरती ते पुढं जात असतात. काहीही झालं तरी कोणत्याही गोष्टीच्या शून्यापर्यंत जायचं, मुळापर्यंत जायचं आणि मगच या सगळ्या गोष्टी आता शोधायच्या असं ठरवलेलं असतं. अर्जुन हा आता महिपतच्या घरी जातो आणि त्याला विचारू लागतो की मला कळलं पाहिजे की या सगळ्या गोष्टींशी तुझा काय संबंध आहे, हे मला कळलं पाहिजे असं म्हणत अर्जुनने जाऊन महिपतचा जवळजवळ गळा धरलेला असतो. आणि तो भयानक असा चिडलेला असतो, तो खूप चिडलेला असतो, त्याला खूप राग आलेला असतो. या सर्व गोष्टी घडत असतात. आणि इकडे अर्जुन आता पुढच्या गोष्टीला जाणार असतो. तो म्हणजे महिपतने अर्जुनला सांगितलेलं असतं की यामध्ये नागराज पण सामील आहे. आता इकडे अर्जुनला शोध घ्यायचा असतो, नक्की प्रिया या घरात का आलेली आहे आणि तिचा काय संबंध आहे. जेव्हा हे अर्जुनला कळेल तेव्हा प्रियाची काय वाट लागणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.